नमस्कार मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो आणि तुम्हाला सगळ्याला आज मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक आणि गोड शुभेच्छा. तर आपण आज मकर संक्रांतीनिमित्त जी मिक्स भाजी असते ती आपण बनवूया. तर चला, त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर ह्या मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळे पापडी, वालाचे दाणे, शेगवाचे शेंग, गाजर, मटार, वांगं, नंतर रताळे, अशा सगळ्या ह्या मिक्स भाज्या मी एकत्र कापून घेतलेल्या आहेत. इथे पाताचा कांदा म्हणजे ज्या ओला कांदा असतो तो घेतलेला आहे, कोथिंबीर आणि नारळ घेतलेला आहे. आणि हे कंदमूळ जे सांगतात म्हणजे कोनफळ, आम्ही कोनफळ बोलतो, तुम्ही काय बोलतायत ते मला माहिती नाही, मला कमेंटमध्ये सांगा. तर हे कोनफळ मी हे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मिक्स करून फोडणी द्यायची याला. तर चला आपण बनवूया छानपैकी संक्रांतीची भाजी. तर मी ही कुकरमध्ये फोडणी घातलेली आहे. बघा, मिक्स केलेली आहे सगळी भाजी. छान सगळ्या भाज्या सगळ्या मिक्स केलेल्या आहेत आणि छान कलर पण आलेला आहे. तर आता मी ह्याला 3 शिट्ट्या घेणार आहे आणि मग पुढे शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. हां, चला आपण आता बघूया आपली भाजी कशी झालेली आहे. ती सुंदर, छान, मस्त. आता आपण ती काढून घेऊया. आपली बोगीची भाजी तयार झालेली आहे, गरमागरम. बघा, छान, एकदम मस्त. हे बघा, ह्याच्यात मी काढून घेते. छान झालेली आहे बघा. सुंदर भाजी झालेली आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि नारळ टाकूया. अशा प्रकारे आपली ही संक्रांतीची भाजी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली सांगा मला. छान, आणि मला कमेंट करून सांगा. तर चला, इथेच माझा मी हा व्हिडिओ थांबवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. तर चला मग, धन्यवाद.